आणि आता बघूया बातम्या सविस्तर। सुरुवातीला बातमी येते मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्याची। मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर जो निघालेला आहे त्या संदर्भात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसींना आश्वस्त केलेले आहे, कारण ओबीसी समाजाकडनं प्रतिक्रिया आलेल्या होत्या। ओबीसी समाज आक्रमक झालेला, ओबीसी नेते आक्रमक झालेले बघायला मिळालेलं होतं आणि या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जीआर सरसकट नसून पुराव्याचा जीआर आहे असं म्हणतात मुख्यमंत्री। त्यामुळे नाराज छगन भुजबळांवर ओबीसींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न भुजबळांसोबत त्यांनी केलेला आहे। दरम्यान काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करतायत अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जीआर नाही, हा पुराव्याचाच जीआर आहे। इतरांचे मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार। कोणाचं काढून कोणाला देणार नाही। दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही।